अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. संपूर्ण मराठी वर्षात 3.5 मुहूर्त असे सांगितले गेले आहे की त्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते. त्यासाठी विशेष मुहूर्त पाहण्याची आवश्यकता आपल्याला नसते. असे म्हणतात 3.5 मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अन्नपूर्णा जयंती, नरनारायण जयंती, परशुराम जयंती, ईश्वर जयंती आणि असे सांगितले जाते. अक्षय तृतीयेला लक्ष्मी देवी आणि श्री विष्णू चे केलेले पूजन विशेष महत्त्वाचे मानले जाते. कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेले स्वामी समर्थ यांनी अन्नपूर्णा स्वरूप धारण केले होते अशी एक कथा पुरातनात पूर्वी सांगितली जात होती आणि ती आपण आता अक्षय तृतीयेला आत्मसात करतो. म्हणजे अक्षय तृतीया हा सण अक्षय असणारा असतो. मध्य प्रदेशातील इंदूर येथे एक मठ असून त्या मठात स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात पूजन केले जाते. स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते. स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेले माणसे हजारोंच्या संख्येत आपल्याला पाहायला मिळतात. स्वामी कृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसूनही येते. स्वामी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते. स्वामी समर्थ महाराजांनी अनेकदा आपल्या भक्तांना खूप वेळेस मदत केलेली आहे हे तर आपण जाणतात. अनेक कथा अनुभवा यातून स्वामी समर्थ महाराज आपल्याला भक्तांनाही कधीही एकटे पडू देत नसतात. आपल्याला अनुभव येतात, आपण स्वतः सुद्धा अनुभवतो. आपल्याला स्वामी कधीही एकटं पडू देत नाही हे स्पष्ट होते. अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरानुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकऱ्यांना प्रसाद भोजन दिले अशी एक कथा सांगतात. कोन्हाडी गावाच्या रानातून जाताना स्वामीबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे 100 सेवेकरी होते. दिवसभर चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती. आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले होते. खुद्द स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फलहार दिला, पाणी दिले. स्वामींनी फलहार ग्रहण केला. स्वामी सर्वांना म्हणाले की त्या आम्रवृक्षाखाली जा. श्रीपाद भटांसह आलेल्या सेवेकरांना वाटले की तेथे कोणीतरी जेवण देईल. श्रीपाद भटांना मात्र स्वामीवर पूर्ण श्रद्धा होती, विश्वास होता. श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकरांना घेऊन आम्रवृक्षाखाली गेले. तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भट्टांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती. अजून ती आलेली नाहीत. सूर्यास्त होत आला आहे. आता कोणी येईल असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे. स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले. वृद्ध सुवासिनी महिलेने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य सेवेकरी स्वामीकडे जाण्यास निघाले. श्रीपाद भटांनी त्या सुवासिनी महिलेसह स्वामीकडे येण्याचा आग्रह केला. मात्र तुम्ही पुढे चला, मी
मागाहून येण्याचा आग्रह केला. मात्र तुम्ही पुढे चला, मी मागाहून दर्शनाला येते असं म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिले. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णे सेवेकरी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोडेच भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अक्षय तृतीयेला स्वामी समर्थांच्या अन्नपूर्णा स्वरूपाचे स्मरण आणि शक्य असेल तर विशेष पूजन केल्यास केवळ स्वामींचाच नाही तर देवी अन्नपूर्णेचाही शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जाते. शुक्रवार हा देवीला समर्पित वार असल्याने या दिवशी अक्षय तृतीया आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या दिवशी लक्ष्मी देवीसह अन्नपूर्णा देवीचे केलेले पूजन, स्मरण, मंत्रोच्चार, जप, जाप पुण्यफलदायी मानला गेला आहे.